परवाची जी एक मुलाखत मी बघितली त्या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ अभिनेते जे कोकणातले आहेत, ज्येष्ठ निर्माते जे मुंबईकरांच्या आशीर्वादानं इथपर्यंत पोचले, मुंबईकरांनी मराठी माणसाने चित्रपट बघितले म्हणून इथपर्यंत पोचले, त्यांचं एक वाक्य होतं की घरातनं बाहेर पडल्यानंतर मुंबईची लाज वाटते. खरं तर हे समोरच्याने आत्मचिंतन करण्यासारखं आहे. 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती, याचा अर्थ मी असा लावतो की 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी मुंबईची विकास कामं केली नाहीत, रस्त्याची कामं केली नाहीत, विविध प्रकल्प पूर्ण केले नाहीत, म्हणून बाहेर पडल्यानंतर कदाचित त्यांना मुंबईमध्ये फिरायची लाज वाटत असेल. त्यांनीच खरं हे उत्तर दिलेलं आहे. त्यांनी मुलाखत घेता घेता मुंबईकरांना उत्तर दिलं की ज्यांच्या हातामध्ये मुंबईची सत्ता होती, ज्यांच्या हातामध्ये मुंबईकरांची महसुलानं भरलेली तिजोरी होती, ते विकासकाम करू शकले नाही, म्हणून मला मुंबईमध्ये राहायची लाज वाटते, असा कदाचित त्याचा अर्थ असावा. पण भावनेच्या भरात ते बोलून गेले, पण खरं बोलून गेले. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो.